नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MP सर्कल यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत त्याचे आपण स्ट्रॅटेजी व्हिडिओज अपलोड करत आहोत। तर तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, प्रीवियस जे काही व्हिडिओज आहेत त्या तुम्ही बघा। त्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स या सर्व विषयांच्या आपण राज्यसेवा प्लस कंबाईन या दोन्ही परीक्षांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे व्हिडिओज आपण अपलोड केले आहेत। तर तुम्ही ते व्हिडिओज बघून घ्या, तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल। लक्षात घ्या, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला प्राचीन भारताच्या इतिहासाशी निगडित आहे। नवाश्म युगापासून ते मोहम्मद कासिमच्या स्वारीपर्यंत कोणते महत्त्वाचे घटक येतात आणि आयोग कोणत्या घटकांवर जास्तीत जास्त प्रश्न विचारतं। शिवाय हा सिलेबस आपल्याला किंवा हा जो काही विषय आहे आपल्या कोणत्या बुक्समधून रीड करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे। तत्पूर्वी मित्रांनो, आपला एक समाज सुधारकांचा कोर्स आहे, तर त्याची तुम्हाला फी आहे 149 रुपये फक्त 26 जानेवारीपर्यंत। जर तुम्ही 27 जानेवारीला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं ठरलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 200 रुपये पे करावे लागतील। ज्या विद्यार्थी मित्रांना हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला तिथे डेमो लेक्चर आणि कशा प्रकारे कोर्स जॉईन करायचा याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल। लक्षात घ्या, आता आजच्या व्हिडिओचं जे किंवा आजच्या लेक्चरचा आपला ऑब्जेक्टिव्ह असा आहे की कशा प्रकारे नक्की अभ्यास करायचा आहे एन्शियंटचा, कोणते बुक्स यूज करायचे आहेत, हाऊ टू स्कोर मॅक्झिमम इन प्रिलिम्स, हाऊ टू अंडरस्टँड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अँड व्हॉट शुड बी अवर स्ट्रॅटेजी। तर ह्या महत्त्वाच्या गोष्टींवर आज आपला भर असणार आहे। शिवाय कोणत्या परीक्षांसाठी हा घटक महत्त्वाचा आहे, तर राज्यसेवा असेल, SSC असेल, पोस्ट असेल, रेल्वे, NTPC, रेल्वे, RRB, UPSC आणि ज्या काही डिफेन्स एक्झाम्स आहेत त्या सर्व परीक्षांमध्ये हा घटक खूप महत्त्वाचा आहे। हा घटक जनरल नॉलेजमध्ये सुद्धा विचारला जात असतो। अभ्यास करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्यांची आपल्याला काळजी घेतली पाहिजे, तर लक्षात घ्या, सगळ्यात मोठा म्हणजे जो इश्यू आहे तो आहे याचा सिलेबस खूप मोठा असतो। एन्शियंट मिडिवलचा सिलेबस खूप मोठा असतो, सगळाच अभ्यासक्रम आपल्याकडून कव्हर होईल असं नसतं। ठीक आहे, आपल्या कोणत्याही प्रकारची PhD करायची नाही तर आपल्या फक्त 15 पैकी 7 ते 8 प्रश्न जे आपल्याला एन्शियंट मिडिवलवर येतात ते आपल्याला फक्त सॉल्व करायचे आहेत। तर तेवढा आपला अभ्यास करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे। कमीत कमी वाचून जास्तीत जास्त मार्क्स कसे घ्यायचे हे आपल्याला या व्हिडिओमधून शिकायचं आहे। तर लक्षात घ्या, आता आपण बघत आहोत प्राचीन भारताचा इतिहास। तर इतिहासाचे जे कालखंड आहे त्यामध्ये आयोगाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा कालखंड तो म्हणजे आहे फक्त नवाश्म युग। आयोग तुम्हाला नवाश्म युगावर जास्तीत जास्त प्रश्न विचारेल। या युगात मानवाने केलेली प्रगती, मग त्यामध्ये नवीन हत्यारे बनवले असतील, नवीन अवजारे आपण डेव्हलप केली असेल, शेतीमध्ये आपण कोणती प्रगती केली, मातीची भांडी आपण कशा प्रकारे डेव्हलप केली, या सर्व गोष्टींचा जो विकास झाला आहे त्याच्यावर आयोग चांगले प्रश्न विचारत असतं। ठीक आहे, तर ते आपल्याला बघायचं आहे की आयोग कोणते प्रश्न विचारतं। तर हे तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन चेक केले त्यामधून तुम्हाला बघायला मिळेल। या घटकावर आयोगाने आतापर्यंत 2 ते 3 प्रश्न विचारले आहेत। ठीक आहे, जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर आवडला तर नक्की लाईक करा, बघा, जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण की एवढी मेहनत जर घेतोय तर हा व्हिडिओ शेअर व्हायलाच पाहिजे। आता आपण बघूया संस्कृती ज्या महत्त्वाच्या आहेत। म्हणजे 4 संस्कृती होत्या प्राचीन, त्यात इजिप्शियन संस्कृती, नंतर मेसोपोटेमियन, त्यानंतर चीनी संस्कृती आणि हडप्पा संस्कृती। तर जी आपली हडप्पा संस्कृती आहे, जी आपली स्वतःची संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे, त्यावर आयोग जास्तीत जास्त प्रश्न विचारत असतं। मग त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक आहे लोह संस्कृती आणि दुसरी आहे ताम्र संस्कृती। तर जी हडप्पन संस्कृती आहे म्हणजे जो आपल्या भारताच्या पश्चिमेकडची किंवा वायव्येकडची जी संस्कृती होती ती लोह संस्कृती होती आणि आपली जी द्रविडियन संस्कृती म्हणजे जी आपल्या पठारावरची संस्कृती आहे तर ती ताम्र संस्कृती आहे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे हे। तर याच्यावर आयोग विचारतो की नक्की लोह संस्कृतीमधील जे ठिकाणं आहेत ते ठिकाणं कोणती आहेत। ठीक आहे, यावर आयोगाने 2018 मध्ये सुद्धा प्रश्न विचारला आहे। तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आयोग विचारत असतं, त्यामुळे याच्याबद्दलची जी महत्त्वाची ठिकाणं आहेत किंवा याच्यामध्ये कोणती वैशिष्ट्ये आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर आयोग विचारतो महत्त्वाचे धर्म, मग त्यामध्ये जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, हिंदू धर्म असेल किंवा इस्लाम, शीख आणि जी भक्ती चळवळ आहे हे तुम्हाला आपण मिडिवलमध्ये कव्हर करणार आहोत। तर या सर्व धर्मांवर आयोग प्रश्न विचारतो। तर आयोगाचा दृष्टिकोन कसा असतो बघूया आपण। तर आयोग सुरुवातीला विचारतो जैन धर्मावर। ठीक आहे, या ठिकाणी जैन धर्म आहे, तर जैन धर्मावर आयोग प्रश्न विचारतो। त्यामध्ये सर्व जे तीर्थंकर असतील, मग त्यामध्ये ऋषभदेवांपासून तर 24वे तीर्थंकर म्हणजे वर्धमान महावीर यांच्यापर्यंत आयोग प्रश्न विचारतो। मग त्यामध्ये कसं असतं की वर्धमान महावीरांचा जन्म कोणत्या कुळात झाला, त्यांचा जन्म कोणत्या महाजनपदामध्ये ते होते, त्यानंतर त्यांनी जे काही महत्त्वाची शिकवण दिली त्या शिकवणीवर प्रश्न विचारले जातात। मग त्यामध्ये त्यांचे आर्यसत्य असतील किंवा त्रिरत्ने असतील, त्यानंतर जैन धर्माच्या सांगती परिषदा झाल्या, जैन मंदिरे कोणती आहेत त्यावर प्रश्न विचारतात। तसेच जैन धर्म कोणत्या राजांनी स्वीकारला हा प्रश्न विचारला जातो। तसेच जैन धर्मामध्ये एक श्वेतांबर आणि दिगंबर हा भेद आहे, त्या दोघांमध्ये नक्की डिफरन्स काय आहे अशा प्रकारचा प्रश्न देखील आयोग विचारलेला आहे। शिवाय जैन धर्मातील साहित्य हे खूप महत्त्वाचं आहे, याच्यावर येणाऱ्या परीक्षांमध्ये आयोग प्रश्न विचारू शकतो। ठीक आहे,
तर असाच आपल्याला अभ्यास बौद्ध धर्माविषयीसुद्धा करायचा आहे. जसं की बौद्ध धर्माचे संस्थापक म्हणजेच गौतम बुद्ध असतील, मग त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन, मग त्यांचं कुळ कोणतं आहे, कोणत्या महाजनपदामध्ये ते जन्माला आले, त्यानंतर कोणत्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्त झाले, त्यांना ज्ञान कुठे प्राप्त झाले, अशा प्रकारचे बेसिक प्रश्न तुम्हाला SSC सारख्या एक्झाममध्ये बघायला मिळतील. मात्र आपल्या MPSCमध्ये आयोग प्रश्न विचारण्याचा जो त्यांचा वे आहे, तो वे ऑफ जो आहे तो खूप वेगळा आहे. त्यामध्ये कसं असतं बघा, आयोग विचारते की बौद्ध धर्माची शिकवण काय आहे. मग त्यामध्ये पंचमहाव्रते असतील, अष्टांग मार्ग असेल, त्यानंतर बौद्ध जे होते, गौतम बुद्ध जे होते, तर त्यांचे समकालीन व्यक्ती कोणते होते, समकालीन राजे कोणते होते, बौद्ध धर्म स्वीकारणारे राजे कोणते होते, बौद्ध साहित्य कोणते, मग त्यामध्ये त्रिपिटक असतील, तसेच बाकीचे इतर जे काही त्यांचे आपले साहित्य असतील, धर्मग्रंथ असतील, तर ते त्याबद्दल आयोग प्रश्न विचारत असतो. शिवाय हीनयान आणि महायान यामध्ये नक्की फरक काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही बौद्ध धर्माच्या सांगती परिषदा झाल्या तर त्या कोणत्या वर्षी झाल्या, त्याचे अध्यक्ष कोण होते आणि प्रमुख अतिथी कोण होते, या प्रकारचा जो चार्ट आहे तो सुद्धा आयोग त्याच्यावर प्रश्न विचारत असतं. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे आपण धर्मांचा विषय कव्हर केला. त्यामध्ये महत्त्वाचा एक म्हणजे हिंदू धर्म. हिंदू धर्मामधला वैदिक काळ हा खूप महत्त्वाचा आहे. मग त्याचे पण 2 भाग पडतात, एक आहे पूर्ववैदिक काळ आणि दुसरा आहे उत्तर वैदिक काळ. तसेच जे 4 वेद आहेत त्यामध्ये ऋग्वेद असेल, सामवेद असेल, यजुर्वेद असेल आणि अथर्ववेद असेल, तर हे 4 वेदांवर सुद्धा आयोगाने त्यामध्ये महत्त्वाच्या प्रश्नांवर, महत्त्वाच्या याच्या वैशिष्ट्यांवर आयोगाने प्रश्न विचारले. जसं की तुम्हाला माहिती आहे की सामवेदाचं जे काही महत्त्व आहे, तसेच अथर्ववेदाचं जे काही महत्त्व आहे, तर याच्यावर आयोग प्रश्न विचारत असतं. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, जे काही साहित्य आहे, मग त्यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे किंवा जे काही इतर पुराणे आहेत, ते सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन ॲटलिस्ट असली पाहिजे. आता आपण बघूया हडप्पा संस्कृती. हा आयोगाचा एकदम फेवरेट टॉपिक आहे. मग त्यामध्ये हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाची स्थळे, महत्त्वाची नगरे, मग त्यांची वैशिष्ट्ये काय होती. ठीक आहे. जसं की आपण बघतो की लोथल हे एक शहर होतं, ते हे काय होतं, एक प्रमुख बंदर होतं. तर असं त्याचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर प्राचीन नद्या, त्यांची नावे, त्यानंतर शहरे कोणी शोधली, म्हणजे ज्यावेळी उत्खनन झालं तर ते कोणत्या वर्षी आणि त्याचं उत्खनन कोणी केलं, तर याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे स्नानगृह होते, काटकोनी रस्ते होते, मोठी नगरे होती, व्यापारी नगरी होती, समृद्ध कला होती त्या ठिकाणी, आणि जे काही त्याचं स्थापत्यशास्त्र आहे तेही खूप प्रगत होतं. तर अशा प्रकारच्या वैशिष्ट्यांवर सुद्धा आयोग प्रश्न विचारलेला आहे आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतं. त्यानंतर खूप महत्त्वाचा प्रश्न, जो काय महत्त्वाचा टॉपिक आहे, तो आहे 16 महाजनपदे. तर ही जी 16 महाजनपदे होती, तर या महाजनपदांचे जो काही मॅप आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे. त्याच्यावरूनच तुम्ही त्यांचे जे काही पुढे युद्ध झाले आहेत किंवा कोणत्या प्रकारे मगधने किंवा जे काही इतर महाजनपद आहेत त्यांनी एकमेकांशी लढून जो काही इतर प्रांत आहे तो कसा प्रकारे त्यांनी व्याप्त केला, हे सुद्धा तुम्हाला लक्षात राहील, फक्त जेव्हा तुम्ही मॅप तुमचा चांगला असेल तर. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, मॅप तुम्ही चांगला करा. 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकात त्याचा मॅप दिलेला आहे. त्यानंतर त्यांचे जे महत्त्वाचे राजे झाले, प्रत्येक महाजनपदामध्ये काही महत्त्वाचे राजे होऊन गेलेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. शिवाय त्यांनी ज्या काही राजधान्या स्थापन केल्या असतील किंवा ज्या महाजनपदांच्या राजधान्या असतील ते तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर प्रत्येक जे काही राजे आहेत किंवा प्रत्येक जे महाजनपद आहेत त्याच्या प्रमुख राजांनी कोणती युद्धे केली, कोणाकोणासोबत ती युद्धे झाली, त्याच्यामध्ये विजयी कोण झाले, हे तुम्हाला लक्षात ठेवणं भाग आहे. प्रत्येक राजाच्या काळातील महत्त्वाचे साहित्यिक, त्यानंतर महत्त्वाचे कलाकार, त्यानंतर वैद्य असतील, संगीतकार असतील, तर हे सर्व तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. बघा, प्राचीन भारताचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेवढा रट्टा माराल तेवढं तुमचा फायद्याचा आहे. त्याच्यामध्ये लॉजिक लावण्यासारखं जास्त काही नाही, फक्त तुम्हाला काही कन्सेप्ट येतात ते येतात कलेमध्ये किंवा कशाप्रकारे आता मगधसारखं जो राज्य आहे, जसं की आपण पुढे बघणारच आहोत, तर यामध्ये त्यांची प्रशासन व्यवस्था कशी होती, त्यामध्ये त्यांचे जे संस्थापक होते ते कशाप्रकारे येत गेले, तर याच्यामध्ये थोड्याशा गोष्टी आहेत, तिथं आपण काही डायग्राम्स वगैरे काढून काही गोष्टी लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित प्रकारे ज्या काही नोट्स आहेत त्या तुम्हाला बनवा किंवा तुम्हाला मी जी बुकलिस्ट सांगेल त्या बुकलिस्टमधून तुम्हाला काय करायचं आहे, तुमची छोटीशी नोट्स बनवायची, एक 10 ते 15 पानांची, ती तुम्ही रीड करून व्यवस्थित प्रकारे रट्टा मारून तुम्हाला प्राचीन इतिहासात जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत. आता बघा, जे काही महत्त्वाचे महाजनपद आहेत त्यामध्ये कोसल असेल, अवंती असेल, गांधार असेल, मगध असेल, रुज्जी असेल, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कोणतं आहे ते आहे मगध, आणि हे आयोगाचं फेवरेटसुद्धा आहे. आता बघा, आज जे आपण लेक्चर बघतोय ते याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे घ्यायचे हे बघायचं आहे, ना की आपल्याला कोणत्या प्रकारे आपल्याला त्यामध्ये सिलेबस कवर करून आपण सर्व फक्त रीडिंगसाठी बघत आहोत. जे आयोग ज्याच्यावर प्रश्न विचारतं तेच आपण फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये घेत आहोत. ठीक आहे. तर मगधचे संस्थापक कोण होते, त्यामध्ये मग हर्यक वंश असेल, नाग वंश असेल, नंद वंश असेल, त्यानंतर आलेला मौर्य वंश असेल, शुंग वंश, कण्व, आणि त्यानंतर आलेले सातवाहन. तर हे जे काही महत्त्वाचे वंश आहेत,
हे यावर आयोग प्रश्न विचारू शकतं, ठीक आहे. कारण की बघा, आयोगाने आत्तापर्यंत फक्त मौर्य वंश हा जो आयोगाचा फेवरेट वंश आहे मगधमध्ये, पण त्याच्यावर आयोगाने जास्त प्रश्न विचारले आहेत. तर आता बघा, असा क्रोनॉलॉजिकलसुद्धा तुम्हाला सिक्वेन्स त्यामध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मगधमध्ये प्रशासन व्यवस्था कशा प्रकारची होती, त्यानंतर मगधमध्ये जे काही महत्त्वाचे राजे झाले, मग त्यामध्येच चंद्रगुप्त मौर्य असतील किंवा सम्राट अशोक असतील, तर यांसारख्या राजांवर देखील प्रश्न विचारला जातो. त्यांनी केलेली युद्धे, त्यानंतर त्या युद्धांमध्ये त्यांनी कोणाचा पाडाव केला, त्यानंतर त्यांनी कोणती राजधानी स्थापन केली किंवा कोणती शहरे त्यांनी वसवली, तसेच सांगाती परिषदा त्यांनी कुठे घेतल्या, ज्या काही बौद्ध धर्माच्या सांगाती परिषदा असतील त्या कुठे घेतल्या, त्यानंतर त्यांच्या काळामध्ये कोणत्या साहित्याची निर्मिती झाली, शिवाय त्यांनी कोणती मंदिरे बांधली, कोणती विहार, कोणते स्तूप बांधले, यावर देखील आयोग प्रश्न विचारू शकतो. आता बघा, मौर्य घराण्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य हा त्यांचा संस्थापक होता आणि चाणक्याने असं म्हणतात की चाणक्य हा कोण होता, तर चंद्रगुप्तांचे हे गुरु होते, ठीक आहे. तर चाणक्याने काय केलं होतं, हे स्वप्न बघितलं होतं अखंड भारताचं, आणि ते चंद्रगुप्त मौर्याने काय केलं होतं, पूर्ण केलं होतं. तर चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार, बिंदुसारचा मुलगा अशोक, आणि मौर्य घराण्याचा शेवटचा राजा होता बृहदत्त, ठीक आहे. तर हा त्यांचा सिक्वेन्स आहे. आता बघा, अशोक हा राजा त्यांच्यामध्ये सर्वात महान राजा होता. मग त्याने सांगितलं की प्रशासन, त्याने चालवलं जे प्रशासन होतं ते कशा प्रकारचं होतं, यावर आयोग आता प्रश्न विचारू शकतो. कारण की आयोगाने काय केलं आहे, मौर्य घराणं, आयोगाला माहिती की सर्व विद्यार्थ्यांना माहिती मौर्य घराण्यावर आयोग प्रश्न विचारतोय. तर आता आयोग काय करणार, याच्यामध्ये अजून डीप लेवलला जाणार, ठीक आहे. तर ते आपल्याला बघायचं आहे की एकूण स्तंभ जे काही शिलालेख आहेत ते किती आहेत, एकूण स्तंभलेख किती आहेत, मग त्यामध्ये प्रत्येकाचे क्रम आहेत, तर त्या कोणत्या क्रमाच्या याच्यात स्तंभलेखामध्ये काय त्यांनी संदेश दिला होता. तर अशा प्रकारचे देखील आता आयोग प्रश्न विचारू शकतो, ठीक आहे. त्यानंतर अशोकाने कोणते युद्ध केले, त्यांनी साम्राज्य विस्तार कशा प्रकारे केला, त्याच्या काळामध्ये कोणत्या कलांचा विकास झाला, त्यानंतर साहित्य कोणतं निर्माण झालं, वाङ्मय कोणतं नवीन निर्माण झालं, आणि त्यांच्या काळात जे काही महत्त्वाचे व्यक्ती होते त्यांच्यावर देखील आयोग आता प्रश्न विचारू शकतं. बघा, आयोगाचा जो स्कोप आहे तो कसा आहे की ते काय करतं आयोग, की एक ठराविक टॉपिक विद्यार्थ्यांना माहिती करून देत असतं की ह्या घटकांवर आम्ही जास्त प्रश्न विचारणार आहोत. मात्र त्याची जी डेप्थ आहे ती आपण म्हणू शकतो याचं आपण प्रेडिक्शन करू शकत नाही. आयोग त्याला किती डेप्थपर्यंत घेऊन जाऊ शकतं पर्टिक्युलर टॉपिकला हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आपले जे काही स्टेट बोर्ड्स आहेत तर तुम्ही त्याच्यावर जास्त फोकस करा. स्टेट बोर्डच्या बाहेर जर तुम्हाला क्वेश्चन येत असतील तर तुम्हाला येतील लुसेंट बुकमधून, ठीक आहे. जे काही तुमचं लुसेंटचं बुक आहे जनरल नॉलेजचं, त्याच्यामधून तुम्ही एन्शियंट हिस्ट्री करा. त्याच्यामध्ये पहिली 35 पानं, त्याच्यामधून तुम्हाला एन्शियंट आणि मिडिएवल हे दोन जे टॉपिक आहे ते तुम्हाला याच्यामधून कवर करायचे, ठीक आहे. इथे मी तुम्हाला बुकलिस्ट सांगितली आहे. बघा, आता तुम्ही मला कसं लक्षात राहिलं नाही ते बुकलिस्ट लवकर सांगायचं, तर जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होतो आहे. बघा, आता ग्रंथ आणि व्यक्ती म्हणजे जे काही महत्त्वाचे ग्रंथ असतील ते कोणत्या व्यक्तीने लिहिले, जसं की पंप रामायण असेल तर ते कोणी लिहिलं हे तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. याच्यावर हा जो आहे जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. त्यानंतर प्राचीन जे काही शब्द आहेत, ठीक आहे, जसं की 2018चा जो प्रश्न होता भागदूग, यावरून फक्त जोडी लागत होती, आणि हा जो शब्द होता हा आपल्या 6वीच्या जो काही एन्शियंट इतिहासाचं बुक आहे त्याच्यामधला हा प्रश्न होता. तर त्याला सध्या काय म्हणतात, तर अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आयोग विचारत असं जोड्या लावांमध्ये. त्यानंतर जी प्राचीन नद्यांची नावे किंवा प्राचीन शहरांची नावे हे तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर जे महत्त्वाचे राजे होते म्हणजे चंद्रगुप्त, अशोक, हर्षवर्धन, समुद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त यांसारखे जे काही प्राचीन इतिहासातील महत्त्वाचे राजे आहेत त्यामध्ये आपले सातवाहन राजे असतील, तर यांचा आपल्याला बऱ्यापैकी इतिहास माहिती पाहिजे, त्यांची युद्ध माहिती पाहिजे, त्यांचा कालखंड आपल्याला माहिती पाहिजे, त्यांच्या समकालीन इतर कोणते राज्य होते हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचे जे राज्यशासन म्हणजे आता आपण बघूया की शुंग असेल, त्यानंतर कुशाण, गुप्त, वर्धन, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट, तर हे जे काही महत्त्वाचे घराणे होते, राजघराणे होते, त्यांचे संस्थापक कोण आहेत, त्यांचे महत्त्वाचे राजे कोण आहेत, त्यांच्या काळात कोणतं साहित्य निर्माण झालं, त्यांनी त्यांच्यापैकी काही लोकांनी विविध धर्माची दीक्षा घेतली होती का, किंवा त्यांच्या काळात आलेले कोणते प्रवासी होते. मग जसं की आपल्याला माहिती आहे फायन आणि हेनसांग हे दोन चीनी प्रवासी खूप फेमस आहेत. तर हे कोणाच्या काळात आले, किंवा ह्या राजांनी कोणत्या प्रकारची नाणे जे असतात चलन तर त्याची निर्मिती केली. तर अशा प्रकारचा आयोगाचा ओव्हरऑल हा जो पॅटर्न आहे प्राचीन भारताचा किंवा प्राचीन भारताच्या इतिहासाचा, तर हा आपल्याला आजच्या लेक्चरमधून तुम्हाला कळलाच असेल. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे तुम्हाला घटकनिहाय आणि व्यवस्थित सिक्वेन्समध्ये सिलेबस कवर करायचा आहे. एकदम शॉर्टमध्ये आपण हा व्हिडिओ बघितला आहे. आता याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, मी आता अभ्यास कसा करायचा आहे याचा ते तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगतो. सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, 6वीचं इतिहासाचं पुस्तक घ्यायचं आहे, त्यानंतर 11वीचं नवीन इतिहासाचं पुस्तक घ्यायचं आहे, ठीक आहे. या दोन पुस्तकातून तुम्हाला करायचं आहे कंप्लीट एन्शियंट हिस्ट्री, ठीक आहे.
त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा मध्ययुगीन भारताचा इतिहास बघतात तर त्यावेळी तुम्हाला 7वीच्या पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे. या 3 पुस्तकांचं रीडिंग झाल्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे लुसेंटचं बुक. ठीक आहे, लुसेंटचं जनरल नॉलेजचं बुक घ्यायचं आहे. त्यामधून तुम्हाला सुरुवातीची 1 ते 35 पाने वाचायची आहे. ठीक आहे, एवढे जर तुम्ही कव्हर केले तर तुमचा यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहासाचा काय होतो, पूर्ण अभ्यास कव्हर होतो. आता याच्यासोबत काय करायचं की आयोगाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे याचं ॲनालिसिस करायचं आहे. आणि आयोगाचे आता भविष्यात कोणते प्रश्न येऊ शकतात तर हे सुद्धा तुम्हाला याच्यावरून कळेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर मला असं वाटत नाही की तुम्हाला त्यामध्ये 6 ते 7 प्रश्न येतात तर त्यापैकी तुम्ही 4 ते 5 मार्क तुम्ही आरामात घेऊ शकतात. आणि एन्शियंट हिस्ट्रीमध्ये एवढे मार्क म्हणजे खूप चांगला स्कोर असतो, कारण की मुलांना 2 ते 3 मार्कसुद्धा मिळवताना किंवा 2 ते 3 प्रश्न सॉल्व करतानासुद्धा त्यामध्ये नाकीनऊ येत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.